नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलवरती. श्री स्वामी समर्थ. तर आंबे खाऊन कंटाळला आहात का? तर ही रेसिपी नक्की करून पहा, फार आवडेल तुम्हाला. तर आज आपण आंबा बर्फी बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी घरचेच आपल्या शेतातील आंबे घेतलेले आहेत. हे ऑर्गॅनिक आंबे आहेत. तर हे पहा, मी आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आंबे कोरडे करून. आता कट करून घेत आहे मी चाकूच्या साहाय्याने. तर हे पहा, किती छान कलर आलेला आहे. दोन्ही साईडने आपण कट करून घेणार आहोत आणि मधली जी कोय आहे ती साईडला करून घेणार आहोत. आणि आंब्यामधला जो पल्प आहे तो आपण आता ह्या चमच्याच्या साहाय्याने काढून घेणार आहोत. अलगदपणे निघतो. हे पहा, आता जी सालीला राहिलेली आहे ते पण आपण काढून घेतलेलं आहे. संपूर्ण काढून घ्यायचा. आता दुसऱ्या बाजूचा देखील आपण काढून घेऊ आहोत. हे पहा, अशा प्रकारे मी सर्व आंब्यांचा काढून घेतलेला आहे. अजिबात ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं. आता मिक्सरमधून काढून घेणार आहोत आपण. तुमच्याकडे ज्युसर असेल तर त्याच्यामधून देखील काढून घ्यायचा. पाणी बिलकुल टाकायचं नाही याच्यामध्ये. तर हे पहा, मी आता हे 2 ते 3 बॅचमध्ये पल्प काढून घेणार आहे मिक्सरमधून. हे पहा, साखर नाही टाकलेली, फक्त जो आंब्याचा गर आहे तो. हे पहा, मी आता इथे मिक्सरमधून काढून घेतलेला आहे. आता एका डिशमध्ये मी तो काढून घेणार आहे. हे पहा, किती घट्टसर आणि किती छान कलर आहे. चमच्याच्या साहाय्याने जो चिकटलेला आहे तो देखील काढून घेणार आहोत. आणि आता दुसरी देखील बॅच अशाच प्रकारे मी आता काढून घेतलेली आहे मिक्सरमधून. हे पहा, इतका सारा पल्प निघालेला आहे आंब्यांचा. हे पहा, चला तर मी आता साहित्य दाखवते. तर इथे आंब्याचा पल्प घेतलेला आहे, सुकं खोबरं आहे जे आपलं रेडीमेड भेटतं ते घेतलेलं आहे, साखर त्या कपानीच घेतलेली आहे साखर, आणि या कपानी 1.5 कप खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. आंब्याचा पल्प आहे तो, आणि थोडंसं तूप घेतलेलं आहे. अगदी 4च साहित्यामध्ये खूप छान रेसिपी तयार होते. चला, मी आता गॅस पेटवून कढई ठेवलेली आहे गॅसवरती. मी आता तूप टाकून घेणार आहे कढईमध्ये. तूप ह्यासाठी टाकायचं की रेसिपी ही छान होते आणि जो आंब्याचा पल्प आहे तो चिटकणार नाही कढईला. हे पहा, आता टाकून घेतलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण. चिटकलेला देखील मी काढत आहे चमच्याच्या साहाय्याने डिशला. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. आता साखर देखील टाकून घेणार आहे. आंबे गोड आहेत त्याच्यामुळे मी थोडीशी साखर ह्याच्यातली साईडला ठेवलेली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. हे पहा, आता मिक्स करून घेणार आहे. साखर काही बारीक करण्याची अजिबात गरज नाही, ऑटोमॅटिक विरघळली जाईल गॅसवरती. हे पहा, व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आता साधारण एक 10 मिनटं तरी लागतील साखर विरघळून. आणि ह्या जो पल्प आहे ह्याला थिकनेस यायला पाहिजे थोडासा, म्हणजे घट्टसर यायला पाहिजे हे. हे पहा, मी व्यवस्थित मिक्स करून देखील घेत आहे आणि हलवत राहायचं. चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायचं, म्हणजे लागणार नाही कढईला. शक्यतो चिटकत नाही आहे तूप आपण टाकल्यामुळे. अजून थोडं व्हायला पाहिजे हे. अजून साधारण 5 मिनटं लागणार याला. सुगंध खूप छान येत आहे. तो शिजला जात आहे ना साखरेमध्ये, आंब्याचा पल्प, जो आंब्याचा रस आहे तो. हे पहा, आता थोडं थिक झालेलं आहे हे. हे पहा, थोडं घट्टसर झाल्यामुळे ते कमी देखील झालेलं आहे. अगोदर जेवढी क्वांटिटी होती त्याच्यापेक्षा कमी झालेलं आहे हे. खूप छान सुगंध येत आहे.
म्हणजे संपूर्ण घरामध्ये हा सुगंध दरवळत आहे. मीडियमच गॅस आपण ठेवलेला आहे. मध्ये मध्ये मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून कढईला चिकटणार नाही तो जो पल्प आहे तो. हे पहा, मी आता परत मिक्स करून घेत आहे. आता झालं आहे, आता होत आले आहे. आता आपण ह्याच्यामध्ये एक एक करून साहित्य टाकून घेणार आहोत. हे पहा, मी आता खोबऱ्याचा खीस ॲड करत आहे. जो मी कप दाखवलेला त्या कपाने 1.5 कप खोबऱ्याचा खीस घेतलेला. हे पहा, आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. पहा कलर किती छान आलेला आहे. सर्व मिक्स करून घेत आहे मी. झालेलं आहे आता मिक्स. आता थोडंसं परतून घेणार आहे. हे पहा, खीस टाकला आहे, आणखीन थोडासा टाकला आहे, म्हणजे 1.5 कपापेक्षा आणखीन थोडासा, म्हणजे मला थिकनेस थोडासा कमी वाटला, त्याच्यामुळे मी अजून थोडासा खीस ह्याच्यामध्ये ॲड केला आहे. तुम्ही देखील त्याचा थिकनेस बघून ॲड करा. आता साखर वगैरे काही टाकण्याची काहीच गरज नाही आहे. पहा कलर किती छान आलेला आहे. कढईला अजिबात चिटकलेलं नाही आहे आणि करपला देखील नाही आहे. मी आता इथे एका प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे आणि आता हे थंड होण्यासाठी थोडं मी दुसऱ्या डिशमध्ये काढून घेतलेलं, तेच मी आता इथे पसरवत आहे प्लेटला. प्लेटला देखील थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि हाताच्या साहाय्याने तुम्ही पसरून घेऊ शकता. हे पहा, हाताला देखील थोडंसं तूप लावून घ्यायचं. हे पहा, हाताला चिटकत आहे, त्याच्यामुळे मी आता स्पूनच्या साहाय्याने प्लेन करत आहे. थोडंसं अजून गरम देखील आहे त्याच्यामुळे. हे पहा, आता वरून हाताने देखील मी आता करत आहे. खूप छान आणि खूप सोपी रेसिपी आहे. पहा, कडा देखील मी व्यवस्थित हे करत आहे. सगळीकडून सारखी थापून घ्यायचं त्याला. हे पहा, मी आता ह्याच्यावरती खोबऱ्याचा जो खीस आहे तो टाकत आहे. हे पहा, मी आता इथे टाकून घेतलेला आहे आणि आता ह्याचे काप करून घेणार आहे. चाकूच्या साहाय्याने करून घेऊ शकता. इथे पहा, मी काप करून घेतलेले. आता थोडंसं थंड झालेलं आहे. पहा कशी तयार झाली आहे वडी. चिटकत देखील नाही आहे प्लेटला तूप लावल्यामुळे. तर कशी झाली आहे रेसिपी नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि प्लीज सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. आणि ही जी रेसिपी आहे 2 ते 3 महिने आरामात टिकते, त्याच्यामुळे तुम्ही बनवून पहा.